कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये माझ्याकडे 2-3 दिवसामध्ये 4-5 लोक येऊन गेले आणि त्यांनी मला या वर्कआउट दाखवले आहेत. या वर्कआउटर आहेत त्याच्यावर आणि त्यांचं गेडाम यांचं नाव आहे. हे डिजिटल सेवेमध्ये फक्त यूज केलेलं आहे. आता खरं म्हणजे वर्क ऑर्डरवर असं कुठेही प्रेम गेडाम यांचं नाव नसतं किंवा ते देत नाही, पहिली गोष्ट तर ही. आणि याच्यात QR कोड असतं, याच्यावर कुठले QR कोड सुद्धा नाही आहे. या संदर्भामध्ये मग पोलिसांना जेवणाचे ऑर्डर दिली, वर्क ऑर्डर, त्यांना लंच डिनर, त्यांना पाण्याची ऑर्डर दिली, पोलिसांना लागणारे मॅट्रेस, बकेट, मग यांची ऑर्डर दिलेली आहे. आणि ते काही 100-150 कोटी रुपयाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आहे. त्याचा उल्लेख या ठिकाणी आहे. पण त्या लोकांनी ज्यांना ही वर्क ऑर्डर मिळाली त्यांनी मला सांगितलेलं आहे. आणि मी या संदर्भामध्ये मग ते म्हणे आम्हाला थोडा डाऊट वाटतोय की ज्या लोकांनी दिली. मी म्हटलं तुमचं काही टेंडर होतं का ऑनलाईन? ते म्हणजे नाही. म्हटलं मग तुम्ही टेंडर बसताना दिलं कसं काय? नाही म्हणजे त्यांनी मला खूप बदललं की ते असंच आहे, आता ऑफलाईन चाललेलं आहे, आम्ही तुम्हाला वर्क ऑर्डर देतो. त्या शासनाच्या वर्क ऑर्डर पण त्या उघडून तसेच छापलेल्या आहेत, त्या सगळ्या तसेच छापलेल्या आहेत. आणि म्हणून या लोकांची फसवणूकही त्यांनी केली. त्यांनी काही पैसे त्यांना दिलेले आहेत, काही चेकने सुद्धा दिलेले आहेत. आणि 3-4 लोक आहेत म्हणून त्यांनी माझ्या कानावर हा विषय टाकला. परवा माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याही कानावर विषय टाकला. तिथे CP होते बैठकीला आलेले नाशिकचे, त्यांचाही हा विषय सांगितलेला आहे. गेडाम साहेबांचे असेल, आमचे शेखर सिंग असतील आयुक्त कुंभमेळ्याचे, त्यांच्यासुद्धा कानावर हा विषय टाकलेला आहे. आणि या संदर्भामध्ये मी विचारणा केलेली आहे. पण पोलीस खात्यामध्ये असं कुठली त्यांची ऑर्डर नाही आहे, टेंडर नाही आहे. आणि बनावट फर्जी सगळ्या वर्क ऑर्डर बनवून त्या वर्क ऑर्डर देऊन लोकांना लुबाडण्याचं काम चाललेलं आहे. 1-2 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी पण 3 लोकांवर असंच मुंबईच्या तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. त्यांनी सुद्धा असेच वर्क ऑर्डर बोगस बनवून कुंभमेळ्याच्या नावाखाली फसवणूक केलेली होती. प्रवीण गेडाम आहेत, त्यांनी सुद्धा त्या संदर्भात तक्रार दिली सिटींगकडे. शेखर सिंग आहेत, त्यांनी सुद्धा सिटींगकडे, नाशिक सिटींगकडे तक्रार त्या ठिकाणी नोंदवलेली आहे. त्यांचा परत त्या 4-5 ऑर्डर ज्या आहेत या माझ्याकडे आलेल्या आहेत. अजून जास्त असण्याची शक्यता आहे. पण अशा पद्धतीने एक रॅकेट काही लोकांचं आहे. त्या ठिकाणचे जे लोक ते वेगळे होते वर्क ऑर्डर देणारे, हे वेगळे आहेत. आणि अशा बनावट वर्क ऑर्डर देऊन पैसे उकळायचे आणि लुबाडायचं हे काम या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून सगळ्यांनी सतर्क राहावं. असं कुठेही अधिकृत आमच्याकडे सगळी ट्रान्सपरन्सी आहे. ऑनलाईन शिवाय कुठलंही टेंडर होत नाही. आमच्याकडे प्राधिकरण आहे, 5 IAS अधिकारी, IPS अधिकारी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि कोणी काही सांगितलं की ऑफलाईन टेंडर आहे, हे आहे, ते आहे, मला समजत नाही. एवढे मोठे लोक आहेत, एवढे मोठे टेंडर ते घेत आहेत, वर्क ऑर्डर घेत आहेत. त्यांना कळायला पाहिजे की बाबा ऑनलाईन आपण टेंडर भरलं नाही आणि हे आपल्याला कसं मिळतं आहे ही माहिती ते घ्यायला पाहिजे होती. अधिकाऱ्यांकडे जाऊन तपास केला पाहिजे ऑफिसमध्ये जाऊन. पण ते न करता ते याच्यामध्ये फसलेले आहेत. मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की या पुढच्या काळामध्ये कोणी अशा पद्धतीने म्हणजे आपली फसवणूक करून घेऊ नका. असे लोक तुम्हाला वर्कआउट मिळणारे असेल तर आले असतील तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. त्यांचा फोन नंबर घ्या, त्यांचा आता पत्ता घ्या. आमच्या कुंभमेळ्याच्या ऑफिसला त्या ठिकाणी गेडाम साहेब आहेत, शेखर सिंग आहेत किंवा CP आमचे आहेत त्या ठिकाणी नाशिकला. त्यांना जरी आपण सांगितलं तर लगेच त्याचे त्या ठिकाणी बंदोबस्त केला जाईल. पण उगाच विनाकारण अशा पद्धतीने वर्क ऑर्डर घेऊन स्वतःची फसवणूक करू नका आणि शासनाची करू नका.